हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही कुठे आलोय माहिती आहे का? शिरूरला, माझ्या मामाच्या गावाला आहे ना. कुठे आलाय तू? मामाच्या गावाला. सो आता आम्ही आज आणि उद्या एन्जॉय करणार आहोत आणि आमच्या ब्लॉगमध्ये असेच तुम्ही राहा शेवटपर्यंत. बघू शकता तुम्ही. आता बाकीचा व्ह्यू हा सकाळी मॉर्निंगला तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्हाला सर्व एरिया आमचं काय काय रान शेत सगळं आमचं आणि काय काय कुठे कुठे आमच्या लहानपणीच्या ज्या आठवणी आहेत त्या मी सगळ्या सांगणार आहे तुम्हाला. सो स्टे ट्यून विथ मी. चाललोय आम्ही आता कांदे आणायला. हा सगळे हे का जागेर. केवढा येते कांदा. ओ भाई क्या डेंजर लग रही है. ये देखो गाइस. बाय द वे ते बोलले ना छोटे कुत्रे. ओए क्यूटी. गाईज फक्त एवढे वाजलेत आणि एवढा अंधार झालाय, लिटरली अंधार. सो गाईज हा ड्रेस घातलेला आहे मी आणि हा पूर्ण वुलनचा ड्रेस आहे, म्हणजे स्वेटर टाईपच आणि ह्याची पॅन्ट सुद्धा तशीच आहे. सो हा मी आता थंडीच्या दृष्टीने घातलाय कारण मला जास्त थंडीचा प्रॉब्लेम आहे आणि नाईट ड्रेस मी नाही आणलेला. आणि आता मी म्हणजे माझ्या हातचा वाटाणे भात मी सगळ्यांना खाऊ घालणार आहे. सो मी तुम्हाला दाखवते की कसा केलाय मी भात. स्टे ट्यून विथ मी. सो गाईज आम्ही आलोय सनराईज बघायला. तर सकाळची एवढं गार लागतंय ना. अरे देवा. आम्ही आला हायवेला. आम्हाला बघायचं सूर्य कसा उगवतोय आणि माझ्या स्वेटरवरती रात्री गौरीने पाणी पडलं, धडकली येऊन मला आणि ओलं झालं सगळं स्वेटर आहे. वाव यार, बट छान वाटतंय थंडीत. कधीतरी थंडी पण वाजली पाहिजे ना. बट छान वाटतंय यार. सकाळची गाड्या बिड्या तिथे फॉग मुळे नाही दिसत आहे. तुम्हाला दिसत? येस ब्रो. भाई हायवे. व्हॉट्सअप ब्रो. आपण हायवेला आहे. सो गाइस इतक्या वेळ
कर. हा दिसतंय दिसतंय ना. नाही दिसत. गाईज मी तुम्हाला चिनी मिनींसारखी दिसू शकते, पण मी पारुशी असल्यामुळे तशी दिसते. आणि हे मी दीक्षा घेतलेले ते असतात ना, ते नाही का बाबा वगैरे, त्यांच्यासारखी दिसत असेल कारण मी रेड शॉल घेतले. तुला एक गोष्ट दाखवू का? आणि आमचा सूर्य आलाय. तुला एक गोष्ट दाखवू का? थंडी वाजते. आजी म्हणून की पार पागल झालं, पोरी रोडला गेलं. हे बघ, हे चेक करायला आलं, आपण काय करतो. चाल पुढं, चालू करू पुढं चल. अगं इकडं तुझ्याकडं. थांब. थोडस आला आला आला. मगाचपासून हेच करते. मी चिने मिन्यांसारखी दिसू शकते तुम्हाला. भाई मी तर लिटरली गाईज चिनी दिसते. नेपाली मोमोज. हेल ना ब्रो, हेल ना. अब और किधर से तो अच्छा व्यू आएगा. मेमरी फुल व्हायला. आता थोडंसं वॉकिंग करूया आपण. चांगलं आहे. आधी काय आहे, काय एवढंसं तांबत का मी. दूध आहे ना, गाईचं दूध आहे. हां, गिरगाईचं दूध. गिरगाईचं आहे का? ठीक आहे, येते मी प्यायला. वाव यार, मला तर ऍक्च्युली मला तर फुल चढायचं, बट मी अंघोळ नाही केली. कोंबडीच्या खुरवड्यात जायचं. भाई कोंबडी चावती माहितीये का? कोंबडी चावती. ऍक्च्युली मध्ये कोंबडी चावती. मला चावली आहे काही. झोपणार आहे असं मला वाटतंय. मी तर काय लागला ते कुठे करताना व्हिडिओ? नाही कुठे नाही, धारा काढताना काढला का? अहो सूर्य उगवताना बघायचं होतं रुद्राला. म्हणली उठू आपण लवकर. मग उठलो, बघितलं आणि मग आलो असं चालत चालत. म्हटलं मग आता जायचं, आता ब्रश बिश करायचं. नाही ब्रश नाही केला गाईज. म्हणले की दिस इज ऑल्सो गाईज. ब्रो कॅमेरा में लग दिया. गाईज अँड बकरीज. तुमच्याकडे आहे ना? पुढं माहित कुठं पडली आता. एवढा मोठा लाकूड कुठे चढणार आहे? देख ना गाईज. Bro, why are the people looking at us? People think we are such a weirdo. देखो गाइस, ये हमारी हेल्प कर रहे हैं.
We don't know who they are, but still. मी तोंड पण नाही दाखवू शकत गाईज. लाईक सॉरी गाईज, तोंड नाही दाखवू शकत. चीनी झालंय तोंड. देखो गाइस, हमारा डॉग देखो ना गाईज. अभी हम पेटवाएंगे. भाई हे प्लॅस्टिक जाळतोय आपण. अगं शॉल बघ. ते वाटलं ना मला नाही पेटवायचं. काय विश्वास आहे. कॉन्फिडन्सली बोलली आजी. आजी तर डायरेक्ट हा म्हणली. अगं ते पेटत काय शकते. खोट काय झालं आता थोड्या वेळाने निघणार आपला. आवाजच नाही येते तुझा एवढा हळू बोलते. My God. हो भाई. देखो ना गाइस. आणि अनु तू थोडी मागं सर होऊन बस. बिकॉज पुढं नको बसू. आता मी याची बसणार समजा. रुद्र बसली का? नीट लावा. आणि या दोघांना सीट तिथपर्यंत तिथं सासवड पर्यंत अशी बसणार. ड्रायव्हरला आणि यांना दोघांना सीट थोडं पुढे घ्यायला सांग, म्हणजे आमची 2 पोरं मावतील. अजून 2 माणसं नाही बरोबर बसतील की. बसतील. आणि ती 2 पोरं डोक्यावर बसवायची. एक अनुच्या मांडीवर काम करू. डिकीट टाकू 2 पोरं. हे नाही बाई, हे नाही थांबणार. हे बघ सीट असं पुढे ऐक ना, हे काढून टाकू. हे मधलं आहे ना, हे काढून टाकू. ते नको, ते आदळापट होईल. ही सीट आहे ना, ही थोडी पुढे घेऊ ना. आता थोडा वेळ तू मांडीवर घे, थोडा वेळ मी घेते, थोडा वेळ ही घेईन. रांजणगाव आलं ना, रांजणगाव मध्ये उतरायचं आपल्याला. शिक्रापूर आलं ना की शिक्रापूर मध्ये उतरायचं आपल्याला. असे स्टॉपला उतरायचं आपल्याला. आणि हे बघ, हे असं थोडस पुढं. हा, तू बरोबर बसतीस. अगं बाई, हलकी फुलकीच कपडे घालाय असलीच. बाय. हे बघ, हे असं पुढं मी तर जीन्स बरं, ठीक आहे. आम्ही बघतोय एक शीट वाढले ना, त्यामुळे आम्ही ट्राय करतोय. 2 शीट वाढलेत ऍक्च्युली गाडीत. हे मला जबरदस्ती नेत मॅटर सॉल्व करायचंय. तर तू आहे ना, तू माझ्या मांडीवर बसू शकशील का? नाही, मी पळत येईल की मागणं. मांडीवरती तू तुझं वजन रेखा मावशी, मी मांडीवर बसली आणि तुझ्या तुला लगेच मुंग्या येतील पायाला. हे तुम्ही सगळ्या जणी अशा लॉर्डच बाई जरा. लॉर्ड म्हणजे श्रीमंत. लॉर्ड आहे मी. आहे मी. लॉर्ड म्हणजे श्रीमंत. चल उघड आता. हेवी म्हणायचंय का तुला? हेवी म्हणायचंय. हो, हेल्दी तुम्ही जरा का. हेल्दी. हा, ए होय ग, बसू शकल तसं आपण, है ना. बसायला बसू, फक्त 2 कार्टी आहेत आपली. अजून 2. हे बघ, नाही, हे बघ, रिचू पुढं बसन. रिचूला इथं सीट आहे. रिचू पुढं बसन आणि श्रावूला मांडीवर घेऊ आपण. श्रावणी रुद्राकडे पण राहील, हिच्याकडे पण राहील. ऐक ना, मी रिचुला अरे पुढे घेऊन बस. अथर्व बसला ना, अथर्व बरोबर 1 जण बसल. तू पावट त्याला गाडी चालवायची. अगं नाही बाई, हे बघ 1 जण घेर टाकल ना. त्याला गाडी चालवायची. ते बाळ आहे ना, बाळ अथर्व कडे देऊ काय. आणि श्रावू आणि रिचू आणि गौरी पुढे बसल. आणि रुद्रा आपण 4घी माग बसू. चल आजी म्हणून उघड जायचं. चला उतरा. उतरा गाडी.
प्रॅक्टिस झाली करून. अनु मला जर सोडायला नाही आलं तर तू ये मला सोडायला पुण्याला. हो ना, मी येते एसटीने. एसटीने नाही यायचंय मला, तुम्हाला स्वारगेटला सोड ना. चालेल फ्लाईट. फ्लाईटने. ठीक आहे. काय घेणं देणं नाही बाकीचं. आमची आजी बघा. तुला एक तुझा व्हिडिओ काढू. ऐक ना, काय करायचं माहितीये का, 4 पिढ्यांचा फोटो काढायचा. 4 पिढ्यांचा. हा कळलं का? हा आजीचा, हा मग तुझा, हा. मग तुझ्या पोरीचा, आणि मग रिचू आणि त्याचा, दोघांचा. सो गाईज, आज आम्हाला व्हिडिओ काढायची आहे भाकरी करतानाची, आणि त्यासाठी आम्ही आता चुलीवर जाणार आहे भाकरी करायला. असं फिरून हे कर ना. हां, लय कूल केले रे. तुमच्या ही पिंट्याची बायको तिकडे गेल्यात का? दुकानावर आहेत का? दुकानावर थांबले तर काकू तिकडे गेले. हां हां हां. ओ माय गॉड. Shit. या इकडं आतमध्ये. ओ माय, बाई माझं जीन्स अरे सगळं ब्रो आहे. का उठलंय सगळ्या? आपण नवीन. आमचा दुसरा गोठा आहे ओ आणि असा आहे. सगळ्या म्हशी उठल्या मला बघून. कसं काय? तू यू आर द वन ऑफ देम. असं पुढे द्वारे बांधलेले कपडे काय सो गाईज, व्लॉग हे मोठे असल्यामुळे पार्ट 2 सुद्धा आला आहे आपला, तर तो पण पाहायला विसरू नका. ह्याच्यानंतर मी तो टाकेलच. सो गाईज, याचबरोबर माझा आजचा हा ब्लॉग मी इथेच एंड करते. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.